ही कुरकुरीत रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली ना, तुम्ही बाजारातून पुढच्या वेळेस अळूच्या पानांचे देठ आधी घेऊन याल. एवढी चटपटीत कुरकुरीत तयार होते आणि बनवायला तर त्याहून सोपी, कमीत कमी साहित्यात. माझ्या मुलीचं म्हणणं होतं की हे अळूचे देठ नाहीत, मी तिच्यासाठी चिप्स बनवलेत आणि तिला खोटं सांगत आहे की अळूचे देठ आहेत. तसं अळूवडी आवडत नाही असं कोणी भेटणारच नाही आणि अळूवडी बनवण्यासाठी आपण पाने आणतो तेव्हा जे देठ उरतात ते आपण फेकून देतो, फार तर त्याची सुकी भाजी किंवा गरगट्यात वापर करतो. पण आज मी तुमच्याबरोबर खूप वेगळी अशी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सगळ्यात पहिलं तर अळूची पाने वेगळी करून देठांची अशी साल काढून घ्यायची. या देठांची साल दिसायला खूप पातळ असते, पण या सालीमुळे देठ शिजत नाहीत. चाकूने अगदी सहज अशी साल वेगळी होते. आणि एक गंमत सांगू, हे काम मला खूप सॅटिस्फाईंग वाटतं. बघा ना, किती सहजच ही साल वेगळी होत आहे. अशी पूर्णपणे देठांची साल काढून घ्यायची, नाहीतर कितीही वेळ देठ शिजत ठेवा ते शिजणार नाहीत. आणि अळू प्रॉपर शिजला नाही की घशात खास जळजळ होईल, ते वेगळं. देठ सोलून झाले की सर्व देठ असे छोट्या आकारात कट करून घ्यायचे. आणखी एक गोष्ट, या रेसिपीसाठी नेहमी अळूची वडी बनवण्यासाठी जी काळ्या देठांची पाने आणतो तेच देठ वापरा, कारण अळूमध्ये खूप व्हरायटी आहे आणि या अळूत सगळ्यात कमी खास जळजळ होते. आता हे सर्व देठ आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी गरम करायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं 3-4 चिंचेचे बोंडूक घालायचे. म्हणजे चिंचेच्या आंबटपणामुळं काय होतं, अळूमध्ये जे कॅल्शियम ऑक्सलेट असतात ना, ते कमी होतात व घशात जळजळ खास जास्त होणार नाही. देठ उकडतायत तोपर्यंत पुढची तयारी करू. एका प्लेटमध्ये अर्धी वाटी रवा, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, पाव चमचा चिकन मसाला, चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा चाट मसाला नक्की ॲड करा. सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे. हे मिश्रण आपल्याला कोरडंच ठेवायचं आहे, पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. आणि तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर बेसन पीठ किंवा कॉर्नस्टार्च वापरला तरीही चालेल. मंद आचेवर 3 ते 4 मिनिटात अळूचे देठ पण शिजून तयार आहेत. आता हे देठ पाण्यातून नितळून घ्यायचे. देठ शिजल्यानंतर थोडे चिकट होतात. आता यात थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालायची. माझ्याकडे अद्रक लसूण पेस्ट संपलेली, त्यामुळे मी थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचून घेतलं आहे. थोडीशी हळद आणि लिंबाचा रस ॲड करायचा. हलक्या हाताने देठ घोळून घ्यायचे. शिजल्यामुळे हे देठ चिकट मऊ झालेत. आता यातून एक देठ घेऊन रव्याच्या व मसाल्याच्या मिश्रणात घोळवून चपटा करायचा. देठांचा ओलसरपणातच रवा चांगला कोट होतो. मी सर्व देठ असे कोट करून घेते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मला पण तुमचे आभार मानता येतील आणि अशा नवनवीन रेसिपी शेअर करण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. सर्व देठ मसाल्यात कोट करून झाले की 10 मिनिटांसाठी असेच झाकण ठेवून मुरत ठेवाय, म्हणजे सर्व मसाला देठांमध्ये मुरेल. आता पॅनवर 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची व एक देठ पॅनवर ठेवायचा. या चिप्सला आपण एकसारखा आकार तर देऊ शकत नाही, पण टेस्टी खूप बनतात. आणि आपण याच्या कोटिंगमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली असल्याने तेलात सोडताच याचा रंग कसा खुलून येतोय बघा. एक बाजू चांगली कुरकुरीत झाली की पलटून घ्यायचे. तुम्ही जर मीडियम किंवा हाय फ्लेमवर हे चिप्स भाजायला गेला तर ते करपतील, त्यामुळे पूर्णपणे लो फ्लेम ठेवूनच हे चिप्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पहिले टाकलेले चिप्स बऱ्यापैकी भाजले आहेत. आता मी उरलेले पण चिप्स तव्यावर सोडून घेत आहे, म्हणजे सर्व चिप्स एकाच टाइमला भाजून होतील. रंग तर पहा किती सुरेख आलाय आणि आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती कुरकुरीत झालेत. माझी मुलगी बोलतीये की मम्मा, वडीपेक्षा हे जास्त टेस्टी आहे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा आणि टोमॅटो चटणी किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करा, किंवा तुम्ही हे असे नुसते पण खाऊ शकता. एकदम भारी लागतात. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा व अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.